नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे व्हिडिओज, डिटेल व्हिडिओज विथ स्टडी तुम्हाला मी तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि असेच काही व्हिडिओज मी यापूर्वी सुद्धा घेऊन आलेलो आहे आणि पुढे सुद्धा घेऊन येणार आहे. सो आणि त्यामधलाच हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे, जो की आहे स्कीम क्रमांक 723. याचं नाव आहे रिव्हरडेल रेसिडेन्सी कर्वेनगर. आणि असेच व्हिडिओज मी पुढे सुद्धा घेऊन येणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचंय. आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की कन्क्लुजन मी शेवटपर्यंत देतो. बऱ्याच गोष्टी मी डिस्कस करतो. जास्त वेळ न घालवता मी जास्तीत जास्त गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम बघूयात स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 723. नाव आहे रिव्हरडेल रेसिडेन्सी. लोकेशन आहे कर्वेनगर. टोटल फ्लॅट्स आहेत इथे 22 फ्लॅट. कार्पेट एरिया ज्यांचा की 43-46 स्क्वेअर मीटर पर्यंत येतो, म्हणजेच जवळपास 500 स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये येतो. इन्कम ग्रुप LIG. प्राइस आहे याची 19.5 लाख आणि टोटल ऍडिशनल कॉस्ट पकडता 23-24 लाखाच्या घरामध्ये जाऊ शकते. 4-5 लाख ऍडिशनल तुम्ही पकडू शकता. पोझिशन जून 2024 ला आहे. कॉन्फिगरेशन 1 BHK फ्लॅट्स आहेत. लिटिगेशन कुठलंही नाही. आणि बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं तर ही सेपरेट बिल्डिंग असेल, म्हाडाची बिल्डिंग, जी की डी बिल्डिंग असेल, 6 मजली बिल्डिंग. आणि याच्या व्यतिरिक्त प्रोजेक्टमध्ये A to C बिल्डिंग आहेत, जे की 16 मजली बिल्डिंग आहेत. आणि कर्वेनगरमध्ये 16 मजली बिल्डिंग असणारी फार कमी बिल्डिंग्स असतील, स्कीम्स असतील. सो त्यापैकी एक आहे. आणि ई टाईप पण आहे, ज्याच्यामध्ये की कमर्शियल असेल, जी की रोड टच आहे. पुढे बघूयात लोकेशन मध्ये आपण. सो तुम्ही जर रिव्हरडेल रेसिडेन्सी सर्च केलं, कर्वेनगर याने सर्च करा, कारण की खराडीला सुद्धा रिव्हरडेल रेसिडेन्सी आहे. सो कर्वेनगर असं सर्च करा तर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सापडेल. सो हे तुम्ही बघू शकता. कमिन्स कॉलेज सर्वांना माहिती असेल. कमिन्स कॉलेज रोड हा आहे आणि त्याच्या बाजूलाच हा जो रोड जातो तो मोठा नदीकडे. सो या रोडने तुम्हाला सरळ मोठा नदीकडे जायचं एंडला. आणि तिथून लेफ्ट मारल्यानंतर थोडा वेळ पुढे तुम्ही जर गेले तर तिथे तुम्हाला हा रिव्हरडेल रेसिडेन्सी प्रोजेक्ट भेटेल. भारतरत्न APJ अब्दुल कलाम स्कूल आहे, त्याच्या बाजूलाच आहे. इथे टेनिस अकॅडमी पण आहे. हा त्यांचा मेन एंट्रन्स. आणि त्याच्यानंतर ही जी तुम्ही बघू शकता बिल्डिंग, हा त्यांचा प्रोजेक्ट ABC, हे 3 टावर, ज्याचं की सेपरेट एंट्रन्स आहे इथनं, त्यांचा वेगवेगळा गेट. आणि ही जी बिल्डिंग आहे तुम्ही, ही म्हाडाची बिल्डिंग आहे D टाईप, आणि इथे E टाईप कमर्शियल असणार आहे. आणि हा म्हाडाचा सेपरेट एंट्री एक्झिट असणार आहे आणि बाकीचा हा सेपरेट एंट्री एक्झिट असणार आहे. आणि समोरच मोठा नदी आहे. सो तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये थोडंसं गार वारं येऊ शकतं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला डासांचा त्रास होऊ शकतो. सो त्या गोष्टी सुद्धा आहेत. सो डिपेंड्स. बट लोकेशन चांगलं आहे. या लोकेशनमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन फार कमी आहेत आणि त्याच्यापैकी हा एक कन्स्ट्रक्शन आहे आणि चांगला कन्स्ट्रक्शन आहे. हे झालं लोकेशनचं. त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम इम्पॉर्टंट लँडमार्क. पुणे मुंबई एक्सप्रेसवर पासून तुम्हाला जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरती, स्वारगेट बस स्टँड पासून 15 मिनिटावरती, पुणे स्टेशन पासून 22 मिनिटावरती, चांदणी चौकापासून 15 मिनिटावरती, पुणे एअरपोर्ट पासून 40 मिनिटावरती आहे. आणि कर्वेनगर जे अपकमिंग मेट्रो स्टेशन आहे, जे की प्रपोज्ड आहे, होईल कधी होईल माहित नाही, बट त्यांनी दिलेलं आहे. सो ते 10 मिनिटावरती असणार आहे इथने. त्यानंतर मास्टर प्लॅन तुम्ही बघू शकता. जे तुम्हाला सांगितलं ABC, ह्या 3 विंग्स, जे की ज्यांचा की एंट्री एक्झिट तुम्ही बघू शकता, इथे गेट आहे. सो त्यांचा एंट्री एक्झिट, त्यांच्या अम्युनिटीज ह्या इथेच असतील. त्याच्या बाहेर जो आहे D आणि E विंग आहेत. E विंग ही कमर्शियल असणारे, रोड टच असणारे, कारण की ती ही कमर्शियल असणारे. आणि D विंग जी की म्हाडाची विंग आहे, जी की सेपरेट विंग आहे. आणि प्रोजेक्टच्या बाहेर असल्यामुळे तुम्हाला अर्थातच त्यांच्या प्रोजेक्टच्या कुठल्या अम्युनिटीज यूज करता येणार नाहीत. आणि त्याच्यानंतर ई विंग तुम्हाला जी सांगितलं, ही हा या साईडला रोड आहे, रोड टच ई विंग आहे, जिथे की पूर्ण कमर्शियल असेल. सो कमर्शियलच्या बाजूलाच तुमचा D, जो की म्हाडाची बिल्डिंग आहे. आणि पार्किंगचे स्पेस पण त्यांनी दिलेले आहेत. 22 फ्लॅट आहेत, तर 11 पार्किंग स्पेसेस त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आजूबाजूलाच असेल बिल्डिंगच्या. हे होतं मास्टर प्लॅन. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे फ्लोर प्लॅन. आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला, हा पण मास्टर प्लॅनचा तुम्ही
आर्किटेक्चर डिझाईन बघू शकता, ते दिलेलं आहे. नंतर फ्लोर प्लॅन, आणि फ्लोर प्लॅन मध्ये सर्वात महत्वाचं माडाच्या फ्लॅटसाठी असतं बाल्कनी. सो इथे तुम्ही बघू शकता बाल्कनी दाखवलेल्या आहेत, आणि हा विंग डीचा आहे, म्हणजे म्हाडाचाच फ्लॅट आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लोर वरती 4 फ्लॅट आहेत, आणि जवळपास जवळपास म्हणजे ऑलमोस्ट सेमच फ्लॅट आहेत कॉन्फिगरेशन सर्वांचं. आणि 4 फ्लॅट मध्ये सर्वांना एक लिफ्ट, एक स्टेअरकेस दिलेली आहे, कारण की 6 मजली बिल्डिंग आहे. आणि सर्वांचे तुम्ही बघू शकता कॉमन वॉल फक्त एकच कॉमन वॉल आहे. सो एंट्री केल्या केल्या तुम्ही लिव्हिंग रूम कुठली पण एक बघा, एक फ्लॅट बघूयात आपण. लिव्हिंग रूमचा एरिया पण चांगला आहे. त्या डाव्या साईडला मास्टर बेडरूम आहे, आणि लिव्हिंग रूमलाच अटॅच बाल्कनी सुद्धा आहे. त्यानंतर समोर किचन आहे. किचनच्या समोर वॉशरूम आणि बाथरूम असं सेपरेट सेपरेट दिलेलं आहे, एक एवढं आहे. किचनच्या समोर काही लोकांना ते आवडेल नाही आवडेल, बट आहे ते किचनच्या समोरच आहे. बट बाल्कनी आहे आणि लेआउट सुद्धा चांगला आहे, मला तरी चांगला वाटलेला आहे. थोडासा लोकांना किचनच्या बाहेर टॉयलेट बाथरूम आहे, हे काही लोकांना ते आवडणार नाही. ते जर बेडरूमच्या साईडला असतं तर बेटर झालं असतं, बट हे आहे असं. सो तो एक फक्त थोडासा निगेटिव्ह वाटू शकतो काही लोकांना, बट बाकी बाल्कनी आहे, लेआउट चांगला आहे. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर इथे बिल्डरचे जे फ्लॅट्स आहेत त्यांची 2 BHK मिनिमम आहे, 1 BHK नाहीये. आणि 2 BHK ची प्राइस बिल्डर जे कोट करतो ते 1.25 करोड आहे, 1.25 CR. आणि ज्याचा की कार्पेट एरिया जवळपास 750 स्क्वेअर फीटचा आहे, आणि आपला म्हाडाचा जो आहे तो जवळपास 450-500 स्क्वेअर फीटचा म्हाडाचा फ्लॅट आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही अंदाज करू शकता. 80च्या घरामध्ये जातो जर पर स्क्वेअर फीट तुम्ही रेट केला तर, जो की ऑल इन्क्लुझिव्ह असतो. म्हाडाचा बाहेर आहे, अम्युनिटीज नाही आहेत, आणि तर ते पकडून तुम्ही 70 लाख तर मिनिमम तुम्ही पकडू शकता. मी सेफर साईड तुम्ही 70 लाखापर्यंत तुम्ही मार्केट रेट आहे, आणि जो की म्हाडाचा रेट 19 लाख 20 लाख पर्यंत आहे. ऍडिशनल चार्जेस पकडले तर मॅक्स टू मॅक्स 25 लाखापर्यंत जाईल, जो की 70 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 25 लाखामध्ये भेटतोय. सो आणि रेंटचं बोलायचं झालं तर 2 BHK चा रेंट 25 ते 30च्या रेंजमध्ये जातो. हा नॉर्मल सोसायटीजमध्ये, अर्थातच ही चांगली प्रीमियम सोसायटी आहे, अम्युनिटीज आहेत. सो 2 BHK इथे ऑलरेडी रेडी पोझिशन नाही, त्याच्यामुळे त्या सोसायटीचा रेंट माहीत नाहीये, बट लोकॅलिटीचा रेट तुम्हाला सांगतो की 25 ते 30च्या घरामध्ये जातो. सो 1 BHK चा अराउंड 20,000. सो फायनल वर्डिक्ट, अर्थातच निअरिंग पोझिशन आहे, आणि लोकेशन तर प्राईम लोकेशन आहे. कर्वेनगरचं लोकेशन तुम्हाला भेटणार नाही. रेटमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट रेटपेक्षा किती कमी रेटमध्ये तुम्हाला भेटतो. 70 लाखाचा फ्लॅट 20-25 लाखामध्ये तुम्हाला भेटतोय. सो तो पण एक ॲडव्हान्टेज आहे. निअरिंग पोझिशन आहे, लेआउट सुद्धा चांगली आहे, बाल्कनी आहे सर्वात महत्वाची गोष्ट. सो हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट. एकच निगेटिव्ह पॉईंट काही लोकांना तो पॉझिटिव्ह पण असू शकतो की सोसायटीच्या बाहेर आहे. याचा पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे की तुम्हाला जे काही मेंटेनन्स असणार आहे, जो की तुम्ही सोसायटीमध्ये असाल तर तुम्हाला 3-4 हजार रुपये मेंटेनन्स, कारण की पूर्ण मेंटेनन्स तुम्हाला अम्युनिटीज वगैरे त्याचा मेंटेनन्स द्यावा लागतो, भले तुम्ही यूज करो की न करो. सो काही लोकांसाठी ते चांगलं असेल, ज्यांना की तो मेंटेनन्स पण जास्त वाटत असेल, आणि बऱ्या तुम्ही यूज करणार नाही अम्युनिटीज, तर अर्थातच त्यांच्यासाठी पैसे देणे पण व्यर्थच आहे, राईट. सो त्यासाठी तशा लोकांसाठी ज्यांना की हे चालतं, सेपरेट बिल्डिंग चालेल, आणि मंथली मेंटेनन्स इथे पण असेल, सिक्युरिटी वगैरे क्लिनिंग छोटे मोठे 400-500 हजार रुपये, बट खूप कमी असेल. सो त्यांच्यासाठी हा डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल की बाय करा. ज्यांना की नाही तुम्हाला सोसायटीमध्येच हवा आहे, असं सेपरेट नको आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही दुसरा विचार करू शकता. बट ज्यांना हे चालते त्यांच्यासाठी डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. सो हा होता टोटल ओव्हरव्ह्यू व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा.